उद्धव ठाकरे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू, ठाकरेंवरती आशिष शेलार यांची टीका। तर ज्यांचे पाय चिखलात माखलेत त्यांनी स्वच्छतेचे धडे देऊ नये, शिंदे सेना अनाजी सेना असल्याच्या ठाकरेंच्या वक्तव्यावरती प्रत्युत्तर। महाराष्ट्राची लोकसंख्या 12,80,00,000वरती जाणार, राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणामधला अंदाज। 15 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये 1,60,00,000ची वाढ। महाराष्ट्राच्या प्रजनन दरामध्ये लक्षणीय घट होण्याचा अंदाज, राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणामधून अंदाज व्यक्त। 0 ते 15 वयोगटामधील लोकसंख्या 19.6% असेल। 2011ला 0 ते 15 वयोगटाची लोकसंख्या होती 26.7%। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून महामंडळाला 350 कोटी रुपयांचा निधी, मागणीच्या तुलनेमध्ये दिलेली रक्कम ही काहीशी कमी। एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता। मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये मोगलांचा खजिना असल्याचा छावा चित्रपटामध्ये उल्लेख। सोनं चांदीच्या नाण्यांच्या शोधामध्ये नागरिकांकडून खोदकामाला ऊत। 3 महिन्यांपूर्वी पसरली होती सोन्याची नाणी सापडल्याची अफवा। छावा चित्रपट बघून मध्य प्रदेशामधल्या बुरहानपूरमध्ये खोदकाम, मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 शेतांमध्ये खोदले खड्डे। असीरगड किल्ल्याजवळ रात्रीच्या अंधारामध्ये बॅटऱ्या लावून खोदकाम सुरू। वरळीमध्ये आयोजित पादुका दर्शन सोहळ्यामध्ये संतांच्या यादीमध्ये बालाजी तांबे यांचं नाव। डॉक्टर बालाजी तांबेंचा संतांच्या यादीमध्ये समावेश केल्यामुळे वारकरी संप्रदायाकडून नाराजी। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामधील हॉटेल न्यू प्रशांतमधून 4 बांगलादेशी महिलांना अटक। बांगलादेशामधल्या बेरोजगारीला कंटाळून भारतामध्ये आल्याचा महिलांचा जबाब। आज जागतिक महिला दिन, मात्र महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार, लाडकी बहीण योजना फसवी निघाली। संजय राऊत यांचा सरकारवरती घणाघात। लाडकी बहीण योजनेमुळे वृद्ध कलाकारांना मानधन मिळालं नसल्याचा राऊतांचा आरोप। मुंबईच्या अंधेरीमधील चित्रकूट मैदानावरती अग्निशमन केंद्र उभारलं जाणार। 6 महिन्यांमध्ये निविदा काढली जाईल, मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन। 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग वर्षाअखेरीस खुला करण्याचं उद्दिष्ट। तर कशेडी बोगदा एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेनं सुरू होणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधानसभेच्या लेखी उत्तरामधून माहिती। शीना बोरा खटला 10 मार्चपासून दैनंदिन चालवला जाईल। विशेष न्यायाधीशांची बदली झाल्याच्या नंतर हा खटला 4 महिने थांबला होता। 23 ऑक्टोबरला झाली होती शेवटची सुनावणी। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलीस फॉरेन्सिक लॅबला पाठवणार। मात्र कोरटकरच्या आवाजाचे नमुने कसे घ्यायचे हा पोलिसांच्या समोर प्रश्न आहे। 15 दिवसांपासून कोरटकर फरार। पुण्यामध्ये प्रदूषणामुळे आरोग्याची समस्या वाढली। हिंजवडी लगत आयटीएनचं आंदोलन, कोट्यवधी रुपयांचे कर भरून सुद्धा प्रशासन शुद्ध हवेची हमी देत नसल्याचा आरोप। पुण्यामधल्या मांजरी खुर्द इथल्या भेसळयुक्त पनीर बनवण्याच्या कारखान्यावरती छापा। 1400 किलो पनीर जप्त। पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहे। पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावरती अश्लील चाळे, सिग्नलवरती गाडी उभी करून बाहेर येऊन लघुशंका केली। सकाळच्या सुमारास तरुणाचा सिग्नलवरती संतापजनक प्रकार कॅमेरामध्ये चित्रित। नागपुरात प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पार्लरवरती गुन्हे शाखेची कारवाई। 4 जण पोलिसांच्या ताब्यात। 54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। धुळ्याच्या मुंबई-आग्रा महामार्गावरती प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग। आगीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान। बुलडाणा जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा। देवपूरमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिलांचं उपोषण। जलजीवन मिशनमधून पाईपलाईन बसवून सुद्धा पाणी मिळत नसल्याचा महिलांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।